मित्रांनो नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून मी आपणासमोर व्हिडिओच्या माध्यमातून येऊ शकलो नाही. तथापि काही तांत्रिक आणि काही अपरिहार्य कारणामुळे मला आपल्यासमोर येता आलं नाही. त्याबद्दल सर्वांची प्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो. असो मित्रांनो, आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपणाशी भाष्य करावं असं मला कालपासून वाटत होतं. तो विषय असा आहे की मराठा आरक्षणाच्या बाबत मराठा योद्धा आणि महाराष्ट्राचा ढाण्या वाघ म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये ज्या अभूतपूर्व अशा सभा या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि त्या सभांना मिळणारा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद विलक्षण असाच आहे. आणि या सभांमधून महाराष्ट्राच्या दबलेला समाज मनाचा जो हुंकार आहे तो या ठिकाणी निश्चितपणाने व्यक्त झालेला आपल्याला या सभांमधून दिसत आहे. मित्रांनो, मराठे युद्धामध्ये जिंकतात आणि तहामध्ये हरतात असं नेहमी आपण इतिहासाच्या पानापानातून ऐकलेले आहेत. मित्रांनो, हे जरी खरं असलं तरी राज्य सरकारला 40 दिवसाची जी वेळ मराठा आरक्षण समितीने दिलेली आहे त्या वेळेचा वेळ काढूपणा न करता राज्य सरकारने मराठा आरक्षणावर जे कुणबीचे प्रमाणपत्र देण्याची जी वेळ आणि जे आश्वासन महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला दिलेले आहे त्याची पूर्तता करण्याची वेळ ही आता मात्र काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. मित्रांनो, हा जो झंझावात आहे जरांगे पाटलांचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः बीड आणि पाटोद्याची जी सभा आहे ती सभा रात्री 7:30-8ची असताना देखील मध्यरात्री 3 वाजता लाखोंच्या उपस्थितीमध्ये ती सभा पार पडली. आणि मराठा आरक्षणाची च्या नावावर आणि ज्यांनी ज्यांनी दुकानदारी चालू केलेली आहे, राजकीय सत्तेचे ज्यांनी अनेक फायदे ह्या मराठा आरक्षणाच्या आणि मराठा जातीच्या नावावर घेतलेले आहेत ती मंडळी आणि ते त्यांच्या मनामध्ये जरांगे पाटलांच्या ह्या मिळणाऱ्या अभूतपूर्व सभांना मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांच्या उरामध्ये धडकी भरल्याशिवाय ही राहणार नाही. अशीच परिस्थिती ही गेल्या काही दिवसांपासून ही जरांगे पाटलांच्या सभेने समोर आलेली आहे. निव्वळ प्रस्थापित राजकारण्यांना मराठा राजकारण्यांच्या उरात धडकी भरणारी नाही तर राज्य सरकारच्याही उरामध्ये ही धडकी भरवणारी ह्या सभा ह्या लक्षवेधी ठरत आहेत. त्यातूनच की काय हादरलेले सरकार आणि त्या माध्यमातून या आंदोलनाला फूट पाडण्यासाठी या आंदोलनामध्ये दुहीची बीजे रोवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमामधून तशा डिबेट आणि तशा चर्चा ह्या जाणीवपूर्वक हेतुता घडून आणलेल्या जात आहेत. मित्रांनो, बायकोचं कुंकू पुसाला लावून मी या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात उतरलो आहे. जगलो तर तुझ्यासाठी, नाहीतर मी समाजासाठी मरेन, अशी जी भीष्म प्रतिज्ञा जरांगे पाटलांनी घेतलेली आहे. मित्रांनो, अशी भूमिका घेणं आणि अशा पद्धतीने विधान करून आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून आमरण उपोषण करणं आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठा मराठा समाजाचा जो ज्वालामुखी आहे, जो दबलेला लाव्हारस आहे, त्याचा आश्वासक चेहरा म्हणून मनोज जरांगेंनी ज्या पद्धतीने मराठा समाजामध्ये त्यांच्या मनामध्ये जो हुंकार निर्माण केलेला आहे, जे स्फुल्लिंग निर्माण केलेलं आहे ते मात्र अद्वितीय आहेत हे मान्यच करावं लागेल. कोपर्डीच्या घटनेनंतर त्या भगिनीवर त्या ताईवर जो अन्याय झाला, तिची जी निर्गुण हत्या झाली, त्यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये जो मोठ्या प्रमाणे उद्रेक आणि आक्रोश निर्माण झालेला होता, त्यातून 58 मोर्चे आणि मराठा समाजाचं कधी नव्हे एवढं अभूतपूर्व ऐक्य आणि मराठा समाज ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरलेला होता, त्यानंतर मराठा समाजाच्या अस्मितेवर फुंकर घालण्याचं काम, त्यांना नवसंजीवनी देण्याचं काम
हे जरांगे पाटलांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आंदोलनातून या ठिकाणी महाराष्ट्र समोर केलेलं आहे. ही गोष्ट निश्चितपणाने साधीसुधी नाहीत. जगलो तर तुझ्यासाठी, नाहीतर मी समाजासाठी मरेन, अशी प्रतिज्ञा करणं हे निश्चितपणाने कुठल्या एऱ्या गाभाऱ्याचं काम नाही, कुठल्याही धांदरट अशा व्यक्तीचं काम नाही. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल प्रतिज्ञा करणं किती सोपं आहे आणि त्याहीपेक्षा प्रतिज्ञा पूर्णत्वास नेणं हे त्याहूनही अधिक कठीण आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाहीत, लग्नाच्या बोहल्यावर चढणार नाहीत, अशी भीष्म प्रतिज्ञा महाराष्ट्रातील एका बड्या राजकीय नेत्यांनी या ठिकाणी यापूर्वी घेतलेली आपल्याला आठवत असेल. आणि त्या प्रतिज्ञेचं त्यांनी कशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये राजकीय हितासाठी आणि राजकीय स्वार्थासाठी त्याचं उल्लंघन केलेलं आहे, हे महाराष्ट्राला आणि तुम्हाला तुमच्यासारख्या सुज्ञ श्रोत्यांना सांगण्याची गरज नाही. आणि ह्या प्रतिज्ञेतून त्यातील त्यांचा दांभिकपणा आणि त्यांचा ढोंगीपणा हा पुन्हा एकदा हा महाराष्ट्रासमोर आलेला आहे. सत्ता येतात मराठा समाजाला आणि धनगर समाजाला मी 3 महिन्यात आरक्षण देऊन दाखवतो, अशी भीष्म प्रतिज्ञा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी बाकावर विरोधी पक्षनेते असताना यापूर्वी केल्याचे आपल्याला आठवत असेल. परंतु मित्रांनो, त्यानंतर सत्तेत आल्यावर त्याच देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा आणि धनगर आरक्षणाच्या बाबत किती गांभीर्याने पाहिलं, हेही आपण डोळसपणाने लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि इतर त्यांच्या मंत्रिमंडळातील जे सहकारी आहेत ते जरांगे पाटलांच्या उपोषणाला भेट देऊन त्यांची मनधरणी करतात. आरक्षणाच्या बाबत मराठा समाजाला राज्य सरकार या ठिकाणी गांभीर्याने घेत आहेत, अशा पद्धतीचं सुतोवाच हे राज्यातील काही मंत्र्यांनी उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर देखील देवेंद्र फडणवीसांनी त्या उपोषणाकडे जाणीवपूर्वक हेतुता दुर्लक्ष केलेलं आहे. त्याहीपेक्षा राज्याचे जे सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार, ते मराठा समाजाचे एक फार मोठे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहेत. त्यांनीही जाणीवपूर्वक जरांगे पाटलांच्या या उपोषणाला फारसं गांभीर्याने घेतलेले दिसत नाहीत. किंबहुना ते या आरक्षणाच्या बाबत शब्द देखील उच्चारत नाहीत. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल याच अजित पवारांनी महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या कर्जबाजारीपणातून आणि नापिकीपणातून होत आहेत, यावर विधान करताना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे आणि त्यातूनच शेतकऱ्यांचा सातबारा जर मी कोरा केला नाही तर पवारांची अवलाद सांगणार नाहीत, अशा प्रकारचं विधान हे अजित पवारांनी यापूर्वी केलेलं आहे. हे विधान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित झालं असताना देखील अजित पवारांनी त्याबाबत नंतरच्या काळात सत्ता हस्तगत केल्यानंतर ज्या पद्धतीने रडीचा डाव खेळला हेही आपल्याला या ठिकाणी आठवत असेल. मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आता मात्र मोठ्या स्वरूपात हा धगधगतो आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथराव मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने वंजारी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळवून दिला, तसाच न्याय, नैसर्गिक न्याय हा मराठा समाजाला एकनाथ शिंदेंनी आणि अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत हा मिळून दिला गेला पाहिजे, अशी सर्वसामान्य विशेषतः गरीब मराठा समाज, जो मराठा समाज हा शोषित आहे, जो मराठा समाज हा खरोखर उपेक्षित आहे, त्या मराठा समाजाची आजही फार मोठी धारणा ही मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लागून राहिलेली आहेत. परंतु दुर्दैवाने ज्या पद्धतीने हा व्हिडिओ बनत असताना ज्या बातम्या प्रस्तुत होत आहेत त्यामध्ये मराठा समाजाला सरसकट कुणबींचं प्रमाणपत्र देता येणार नाहीत अशीच
मनोभूमिका आणि अशीच धारणा आणि असंच त्यांच्या मनामध्ये एक षडयंत्र हे महाराष्ट्राच्या राज्य सरकारमध्ये असल्याचं या ठिकाणी प्रथमदर्शनी तरी आज स्पष्टपणाने दिसत आहेत. आरक्षणाच्या बाबत जसा जसा 40 दिवसाचा कालखंड जवळ येत आहेत तसा तसा राज्य सरकारची बेफिकिरी वृत्ती आणि मराठा आरक्षणाबाबत वायफळ विधानं करून उंटावरून शेळ्या वळण्याचा जो प्रकार हा राज्य सरकारमधील काही मंत्री करत आहेत, ती गोष्ट मात्र निश्चितपणाने निषेधार्ह आहेत. मनोज जरांगे पाटलांनी जो महाराष्ट्रामध्ये अस्मितेचा हुंकार निर्माण केलेला आहे, मराठा समाजाच्या मनामध्ये जो स्वाभिमानाचा नंदादीप तेवत ठेवलेला आहे, तो तेवत ठेवण्याचं काम हे कालच्या नाशिक जिल्ह्यातील एका सभेने पुन्हा एकदा, जी सभा अभूतपूर्व झाली, ज्या सभेला लोक म्हणजे नाशिकच्याच नाही तर मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सभेंकडे जर आपण कटाक्ष टाकला, डोळस नजरेने जर बघितलं, तर बाया बापुडे, आबालवृद्ध, लहान मुलं मुली हे बैलगाडींवर प्रवास करून हे सभांमध्ये लक्षावधीच्या संख्येने उपस्थिती दाखवत आहेत. त्यामध्ये विशेषतः दिव्यांग बांधव आहेत, जे दिव्यांग बांधव व्हीलचेअरवर बसून जरांगे पाटलांच्या सभेला उपस्थिती दाखवत आहेत. मित्रांनो, हे द्योतक कशाचं आहेत? हे द्योतक जो अन्याय गेल्या 70 वर्षापासून मराठा समाज हा भोगत आहेत, ज्या प्रस्थापित व्यवस्थेमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारलं जात आहे, तो दबलेला जो हुंकार आहे, तो हुंकार हा गेल्या काही दिवसांच्या सभांमधून हा आपल्याला दिसत आहेत. मनोज जरांगे पाटलांसारखे महाराष्ट्रामध्ये लक्षावधी खैराचे खुटे हे निर्माण झालेले आहेत आणि हे खैराचे खुटे उद्या कोणाच्या पार्श्वभागावर बसेल हे मात्र सांगता येणार नाहीत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढी जेवढी परिस्थिती ही बिकट होते, तेवढे मराठे हे पुढच्या कालखंडामध्ये तिखट होतात आणि महाराष्ट्राचा मराठ्यांचा इतिहास हेच दर्शवित आहेत. आमची राज्य सरकारकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे, उपमुख्यमंत्री जे फडणवीस आणि अजित पवार आहेत, यांच्याकडं आमची आंतरिक अशी प्रामाणिक भूमिका आहे की मराठा आरक्षणाच्या बाबत तुम्ही तातडीने निर्णय घ्या, विशेष असं एखादं अधिवेशन बोलवा आणि त्याबाबत ठराव करून मराठा आरक्षणाचा प्रश्न हा तातडीने सोडवा. तो कसा सोडवायचा, कायद्याच्या चौकटीत तो कसा बसवायचा, मजबूत आणि टिकाऊ आरक्षण कसं द्यायचं, हे सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. उद्या 2024ला म्हणजे साधारण 6 महिन्यांनी ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यानंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मराठा समाजाकडे मतं मागताना तुम्ही बहुजन समाजाकडे मतं मागत आहात आणि मराठे हे बहुजन आहेत अशी ढोंगी आणि दांभिक भूमिका तुम्ही यापूर्वी वारंवार घेतलेली आहेत. मराठा समाज हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा ते बहुजन ठरतात आणि जेव्हा केव्हा ते आपल्या न्याय हक्काची मागणी करतात आणि आपला नैसर्गिक हक्क मागण्यासाठी संघर्ष करतात, तेव्हा ते सवर्ण ठरतात, तेव्हा मात्र ते उच्चवर्णीय ठरतात. ही जी दुटप्पी भूमिका आहे, ती दुटप्पी भूमिका बाजूला सारून त्याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा आणि हिंदू खतरे में हे असे म्हणून मराठ्यांचा वापर करून घेणारे मराठा आंदोलनाला पाठिंबा का देत नाहीत, हाही फार मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. राज्यकर्त्यांनी एक गोष्ट स्पष्टपणाने लक्षात घेतली पाहिजे, ती खुणगाट मनाशी बांधली पाहिजे की मराठा समाज हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा फार मोठा कणा आहे.
तो कणा चिरडण्याचा प्रयत्न, तो कणा संपवण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्रात जर करण्याचा प्रयत्न केला तर 2024ला राजकीय क्रांती या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रांनो, जरांगे पाटलांचं जो झंझावात, जे आग्यामोळ त्यांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेलं आहे, ते मात्र निश्चितपणाने त्याची इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाहीत. एक 2 बिघ्यावाला माणूस, अल्पभूधारक माणूस, कुठलीही पार्श्वभूमी नसलेला हा माणूस महाराष्ट्राच्या कोपऱ्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन लक्षावधी लोकांच्या सभा घेत आहेत. ही बाब महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पुढच्या काळात सुवर्णाक्षरांनी नोंदली जाईल, यामध्ये मात्र तीळ मात्र शंका नाहीत. हा व्हिडिओ मी बनवत असताना रामायणाचार्य रामराव ढोक महाराजांचं विधान मी आज सकाळी सोशल मीडियातून पाहिलं. रामराव महाराज ढोक म्हणतात की जरांगे पाटील ही महाराष्ट्राला लाभलेली ईश्वरी देणगी आहेत आणि त्या ईश्वरी देणगीचा फायदा हा महाराष्ट्रातील शोषित वर्गाला पुढच्या काळात हा झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांच्या सभांना तुम्ही उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा, असं विधान जेव्हा महाराष्ट्रातील थोर वारकरी संप्रदायाचे विचारवंत, गाढे अभ्यासक रामराव महाराज ढोक करतात, त्या अर्थी समजून घ्या की महाराष्ट्रातील समाजमन आता एका महत्त्वपूर्ण वळणावर उभे आहेत. यातून राज्य सरकारने काय बोध घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं आहे. एक मात्र खरं, जरांगे पाटलांनी महाराष्ट्राच्या मनामध्ये जो हुंकार निर्माण केलेला आहे, जो आग्यामोहोळ या ठिकाणी निर्माण केलेला आहे, त्या आग्यामोहळामधून जर त्याचा भडका उडाला, त्या आग्यामोहळाला जर दिवसण्याचा प्रयत्न झाला, त्यातून ते आग्यामोहोळ उद्या कोणाला दंश करेल हे मात्र वेगळे सांगण्याची गरज नाही. याबाबत राज्य सरकार सुज्ञ आहेत. त्यांनी मात्र तो निर्णय मराठा आरक्षणाचा तातडीने घ्यावा आणि मराठा समाजाला आरक्षणाच्या प्रवाहात अतिशय प्रामाणिक भूमिकेने समाविष्ट करून घ्यावे, एवढीच विनंती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना, नातेवाईकांना पुढे पाठवा. धन्यवाद.